इंदोरच्या राजा रघुवंशी जी मर्डर केस आहे त्याचे मोठे खुलासे आता समोर येऊ लागलेले आहेत। अशा घटनांमुळे आता मुलं लग्न करायला घाबरणार अशाच कमेंट्स बरेच युजरांनी केलेले आहेत। हा जो राजा रघुवंशी होता, व्हिडिओमध्ये किंवा फोटोमध्ये तुम्हाला पती जो दिसत आहे तो राजा रघुवंशी आहे आणि त्याचा इंदोरमध्ये ट्रान्सपोर्ट व्यवसाय आहे। तो मनाने अत्यंत गरीब मुलगा असा आहे, परंतु त्याचं आयुष्य आता एका त्याच्याच बायकोमुळे बर्बाद झालेलं आहे आणि ते कसं पुढे पहा। तर राजा रघुवंशीचे लग्न सोनमशी झाले। सोनमच्या घरच्यांनी तिचे लग्न इंदोरचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशीशी याच्याशी ठरवले होते। 11 मे 2025 रोजी सोनम आणि राजा विवाह बंधनात अडकले। मात्र सोनम अजूनही आपले प्रेम मिळवण्यासाठी कोणतीही सीमा ओलांडायला तयार होती। परिणामी लग्नाच्या अवघ्या 6 दिवसानंतरच तिचा जो प्रियकर होता राज कुशवाहाने प्रियकर होता, त्याने राजाला मार्गातून दूर करण्याचा निर्णय घेतला आणि तसंच झालं। लग्न झाल्यानंतर ते फिरायला गेले, हनीमूनला गेले आणि हनीमूनला गेले असतानाच तिथे राजने राजाचा काटा काढला आणि दरीत मृतदेह जो आहे फेकून दिला। परंतु त्यापूर्वी राजाच्या आईची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे, ती पहा। हेलो, हाँ उतर है। हाँ मैंने कि आ गए नीचे। कहाँ पे हो तुम, ऊपर पहाड़ पे के नीचे? अब जाके पहुंचा ऊपर में। रात को नीचे रुके थे? आओ। कुछ खाने का मिला कि नहीं मिला? केले खा लिया मैं। क्या खा लिए? अरे अभी केले खा रहा हूँ, अभी हाल पहुंचा हूँ, अब यहाँ से निकलूंगा। हाँ तो वही तो मैं कह रही थी, इनकी आज तो आपको उपास होगा। मैं फरियाद बना रही थी, मुझे याद आई थी एकदम से। त्या बिचाऱ्या राजाच्या आईने विचारणा केली होती की तू काही खाल्लंस की नाही, तेव्हा राजाने उत्तर दिलं होतं की मी सध्या तरी केळी खाल्लेली आहे, असं त्यांचं जे इथं संभाषण आपल्याला ऐकू येतं। त्यानंतर सोनम योजनेनुसार राजाला हनीमूनसाठी मेघालयला घेऊन गेली। शिलाँगमध्ये राज कुशवाहाचे 3 मित्र सोनमची वाट पाहत होते। गार्डनेही या गोष्टीला दुजोरा देत सांगितले की शिलाँगमध्ये राजा आणि सोनम एकटे नव्हते, तर त्यांच्यासोबत 3 इतर लोकही उपस्थित होती। चौघांनी मिळून राजाला ठार मारले आणि त्याचा मृतदेह लपवण्यासाठी खोल दरीत फेकून दिला। आता हा जो प्रियकर होता तो नक्की कोण होता? राज कुशवाह वयाने सोनम रघुवंशीपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे। सोनमच्या कुटुंबाचे एक प्लायवूडचे दुकान होते। राज याच दुकानात काम करत होता। दुकानात येणाऱ्या जाणाऱ्या दरम्यान सोनमची भेट राजशी झाली। काही काळ दोघांची मैत्री झाली आणि नंतर ही मैत्री प्रेमात बदलली आणि त्यानंतर सोनमचं लग्न झालं आणि सोनम हनीमूनसाठी गेली। परंतु तिचा जो प्रियकर होता राज, त्याने राजाला संपवण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्याला संपवलं आणि दरीत फेकून दिलं। अशी संपूर्ण केस प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे।